नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ईडब्ल्यूएस बद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. ईडब्ल्यूएस कुणासाठी लागू आहे तर ओपन कॅटेगरीचे असे विद्यार्थी, मराठा सोडून ओपन कॅटेगरीचे असे विद्यार्थी ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न 8 लाख किंवा 8 लाखाच्या आत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे ईडब्ल्यूएस हे लागू करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला शासकीय नोकऱ्यांसाठी पण हे लागू असणार आहे किंवा शिक्षणाच्या संधी घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला लागू असणार आहे. तर दुसरा मुद्दा हा येतो मग की पात्रता काय असेल, त्याला एनसीएल लागणार आहे का, मिळवण्यासाठी निकष काय आहेत, असल्यास काय काय सवलत, जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून जर एखादा जाहिरातीच्या अगेन्स्ट फॉर्म भरला किंवा शिक्षण घेतलं ईडब्ल्यूएस प्रवर्गातनं, तुम्हाला काय काय सवलती मिळणार आहे, कुठे व किती दिवसात हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळतं आणि वैधता किती असते. ईडब्ल्यूएस म्हणजेच इकॉनॉमिकल विकर सेक्शन आपण त्याला म्हणतो, आर्थिकदृष्ट्या मागासले पण म्हणतो आपण त्याला. सो या संदर्भात पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. वन बाय वन जाऊया. तिकडे जाण्यापूर्वी अर्थात आता रेल्वे भरतीची खूप मोठी जाहिरात आलेली आहे. ही सेंट्रलची जाहिरात आहे. सेंट्रलमध्ये ईडब्ल्यूएस चालतं, महाराष्ट्राच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये पण ईडब्ल्यूएस चालतं आणि सेंट्रलला पण ईडब्ल्यूएस चालतं. फक्त महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यूएस मराठा सोडून उर्वरित प्रवर्गाला मात्र ईडब्ल्यूएस चालतं. ओपन कॅटेगरीतल्या उर्वरित प्रवर्गाला मात्र सेंट्रलला ओपनचा कोणताही कॅन्डिडेट असू द्या, सेंट्रलच्या जाहिरातीसाठी त्याचं कौटुंबिक उत्पन्न 8 लाख 8 लाखाच्या आत असेल तर ईडब्ल्यूएस त्याला चालतं. सो ही जाहिरात आलेली आहे. जाहिरातीच्या अगेन्स्ट ही बॅच पण आपली 27 जानेवारी पासून चालू झालेली आहे. रेल्वे भरती जाहिरात आहे, खूप मोठी जाहिरात आहे आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये बसत असाल तर नक्की इथे फॉर्म भरा आणि याचा अभ्यास करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची ही बॅच लगेच परचेस करा, कारण ही ऑफर फक्त आजच्या दिवस आहे 675 प्लस जीएसटी मध्ये. सो लगेच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. हे कुणासाठी आहे तर मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, ईडब्ल्यूएस हे ओपन कॅटेगरीच्या प्रवर्गातील मराठा सोडून, मराठा कॅन्डिडेट सोडून उर्वरित सगळ्यांसाठी. मग तुम्ही म्हणाल सर मराठा सोडून म्हणजे कोण, तर मराठा सोडलं तर उर्वरित कॅन्डिडेट कोणते, फॉर एक्झाम्पल कोणी मुस्लिम असू शकतं, बरोबर, कोणी ख्रिश्चन असू शकतं, बरोबर, कोणी जैन असू शकतं, कोणी पारशी असू शकतं वगैरे वगैरे. त्या सगळ्यांना इथे ईडब्ल्यूएस चालणार आहे. मात्र तुम्ही ओपन मधून मराठा कॅटेगरीमध्ये आहात किंवा मराठा आहात तुम्ही, तर मराठ्यांसाठी ईडब्ल्यूएस लागू नाही. जर चुकून तुम्ही मराठा असून सुद्धा ईडब्ल्यूएस काढलं आणि त्याचा लाभ जर घेतला तर भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. सो ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला मराठा नसाल तर चालेल, पण मराठा जर असाल तुम्ही एससीबीसी मध्ये जाऊ शकता बघा, कारण मराठ्यांसाठी 10% सेपरेट आरक्षण आलेलं आहे एससीबीसी महाराष्ट्रामध्ये. ते केंद्रात चालत नाही, ईडब्ल्यूएस मात्र केंद्रात चालतं. आता हे परत तोच प्रश्न आहे, स्टेट की सेंट्रल. आता ईडब्ल्यूएसचा जर विचार केला, ईडब्ल्यूएस हे तुम्हाला सांगितलं मी कोणासाठी आहे. ईडब्ल्यूएस हे स्टेटला पण चालतं आणि सेंट्रलला पण चालतं, सेंट्रलला पण. मग त्यामध्ये परत प्रश्न आहे की ईडब्ल्यूएस स्टेटमध्ये जे चालतं ते कुणासाठी चालतं, ओपनचे मराठा सोडून सगळ्यांना चालतं स्टेटमध्ये. आणि मात्र सेंट्रलचा विचार जर आपण केला तर सेंट्रलमध्ये सर्वच ओपन आहे, ओपन सर्वच कॅन्डिडेट ज्यांचं उत्पन्न 8 किंवा 8 लाखाच्या असेल त्या सगळ्यांना सेंट्रलला ईडब्ल्यूएस चालतं. आता पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जातो. त्या अगोदर हे काही जीआर आले बघा. 12 फेब्रुवारी 2019 चा जीआर आहे. ते खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच ईडब्ल्यूएस साठी शासकीय सेवा शैक्षणिक संस्थांमध्ये 10% जागा आरक्षित करण्यासंदर्भात. त्यानंतर 28 जुलै 2020 चा पण जीआर आहे ईडब्ल्यूएस लाभ उमेदवारांना मिळण्याबाबतचा. ओके, असे जीआर भरपूर आलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे की ईडब्ल्यूएस ला एनसीएल लागतं का, त्याचं उत्तर आहे नो, कारण इटसेल्फ याचं इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे. म्हणजे 8 किंवा 8 लाखाच्या आत यांचं उत्पन्न असेल तरच त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट देण्यात येतं, म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याच्या अगेन्स्ट दिलं जातं. त्यामुळे ह्या कॅटेगरीला ईडब्ल्यूएसला एनसीएलची गरज नाही. पुढचा प्रश्न आपण बघणार बघा. हा रेफरन्स पण तुम्हाला, तुम्ही एमपीएससीचं नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं असेल तर त्यामध्ये त्यांनी सांगितलंय जसं की एखादी महिला आहे ती ईडब्ल्यूएस आहे, एखादी महिला आहे ती ईडब्ल्यूएस असेल तर त्यांनी सांगितलंय की नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. जनरली एससीला पण नसतं, एसटीला पण नसतं आणि ईडब्ल्यूएसला सुद्धा नॉन क्रिमिनल देण्याची गरज नाही. त्यात अजून पुढे बघा, ज्यांना लागतं त्यांचे नाव दिली, यांना नॉन क्रिमिनल लागतं पण यांना मात्र लागत नाही. मग तो महिला असू कॅन्डिडेट किंवा पुरुष असो, दोघांना इथे लागू नसणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा
परत प्रेफरन्स देतो मी तुम्हाला. रेफरन्स बघा, एमपीएससी नोटिफिकेशन मधलं ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट आहे. हा ईडब्ल्यूएस ला आर्थिक दुर्बल घटक म्हणतो आपण त्यांना. यांना कसं नॉन क्रिमिनल लागणार आहे, कुणाला इतर मागास प्रवर्ग ओबीसी ला, मात्र ईडब्ल्यूएस ला असं काही सांगण्यात आलेलं नाही, म्हणून एनसीएल तुम्हाला लागणार नाही. मग ईडब्ल्यूएस ला वयोमर्यादा मिळते का, तर यस. मग प्रश्न असा आहे की सर मी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरावा का, त्याचे काय मला फायदे मिळणार आहे, त्यातले फायदे काय करावे तुम्हाला सांगतो मी. पहिला फायदा तुम्हाला बघा, ईडब्ल्यूएस तुम्ही जर असाल तर बघा हे कुठे काउंट केलं जातं, वयोमर्यादेमध्ये. बघा तुम्हाला वयोमर्यादा वाढून मिळते. तुम्ही जर ईडब्ल्यूएस असाल, इथे बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यूएस, हे एमपीएससीचं नोटिफिकेशन रेफरन्सला मी तुम्हाला देतोय. जर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर तुम्हाला बघा वयाच्या 43 वर्षापर्यंत सवलत मिळते. जसं एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, विजे, एनटी, एनटी अ, ब, क, यांना सवलत वयोमर्यादेमध्ये, तशी तुम्हाला सवलत मिळते. सपोज एखादा ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे आणि त्याचं वय झालंय फॉर एक्झाम्पल 40 वर्षाचा तो झालेला आहे आणि तो एमपीएससी मधनं किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये एखाद्या जाहिरातीच्या अगेन्स्ट फॉर्म भरू शकत नाही का, कारण त्याचं वय जास्त झालंय. मग त्याला आता सवलत मिळणार. जर त्याचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट निघत असेल तर डेफिनेटली वयोमर्यादेत त्याला सूट मिळेल आणि त्याला फायदा घेऊन एखादी सरकारी नोकरी पण मिळू शकते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, फी मध्ये सुद्धा सवलत असते. ओपनला जेवढी फी असते त्याच्या 60-70% फी फक्त तुम्हाला भरावी लागते, बाकी फी भरायची गरज नाही. म्हणजे कोणत्याही एक्झाम मध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. शैक्षणिक दृष्ट्या तर होणारच आहे, पण तुम्हाला शासकीय दृष्ट्या सुद्धा याचा उपयोग होणार आहे. ओके, त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी उत्पन्नाचे निकष काय आहे, म्हणजे 8 लाखाचं उत्पन्न म्हणजे कोणतं पकडलं जातं, त्याची काय पात्रता आहे, तर त्याबद्दलचा एक रेफरन्स तुम्हाला मी देतोय. हा GR आहे 12 फेब्रुवारी 2019चा. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय आणि शैक्षणिक सेवांमध्ये संस्थांमध्ये प्रवेशाकरता आरक्षण कसं असेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षण लाभासाठी पात्रता काय असेल, तर ज्या अर्जदाराच्या उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल त्या अर्जदारास उमेदवारास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक समजण्यात येईल व आरक्षणाच्या लाभासाठी तो पात्र राहील. ही पात्रता आहे. आता मग कौटुंबिक उत्पन्नामध्ये कुटुंब कोणतं पकडायचं, तर त्याची पण डेफिनेशन त्यांनी सांगितली आहे. कुटुंब म्हणजे काय, अर्जदाराचे आई वडील व 18 वर्षाखालील भावंडे. मग 18 वर्षाखालील भावंडे म्हणजे बहीण असू शकते, भाऊ पण असू शकतो तुमच्या घरातला. आई वडील कंपल्सरी आणि तुमच्या घरातले. तुम्ही तुमचं पकडलंय का नाही, उमेदवाराचे सांगितलंय. उमेदवाराचं उत्पन्न पकडलं जात नाही, उमेदवाराचे आई वडील व 18 वर्षाखालील भावंडे यांचा विचार करून यांचं एकत्रित उत्पन्न. आता पुढे परत त्यांनी सांगितलंय, जर अर्जदाराचं लग्न झालं असेल तर काय, अर्जदाराची उमेदवाराची 18 वर्षाखालील मुले. मग मुलं जे असेल 18 वर्षाखालील त्यांचं, त्यानंतर पती, जर तुम्ही पती असाल तर पत्नीचं, पत्नी असेल तर पतीचं, यांचा समावेश होईल. आणि यांचं एकत्रित उत्पन्न जे काय असेल ते 8 किंवा 8 लाखाच्या आत पाहिजे. मग त्यात त्यांनी परत सांगितलंय एकत्रित उत्पन्नात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्व स्रोतांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असेल. म्हणजे काय, तुम्ही एखादा जॉब करत असेल तर वेतन असेल, कृषी शेती आलं तर शेतीचं उत्पन्न असेल, उद्योग व्यवसाय असेल त्याचं उत्पन्न असेल, असं सर्व मार्गातून मिळणारं उत्पन्न अर्ज दाखल करण्याच्या दिनांकाच्या मागील आर्थिक वर्षाच्या वार्षिक उत्पन्न एकत्रितपणे रुपये 8 लाखापेक्षा कमी असावं. म्हणजे त्यांनी सांगितलंय फॉर एक्झाम्पल मला ह्या वर्षी काढायचं असेल, मी आता काढतोय फॉर एक्झाम्पल 2025 मध्ये आहे, मी जानेवारी 2025 मध्ये जर मी काढत असेल तर कशाच्या आधारावर काढता येईल, हे मागच्या वर्षाचं उत्पन्न म्हणजे 23 आणि 24 ह्या इकॉनॉमिकल इयर मधलं उत्पन्नाचा दाखला विचारात घेऊन, याचा उत्पन्नाचा दाखला विचारात घेऊन तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट निघतं. ह्या वर्षीचं उत्पन्नाचा दाखला मार्च नंतर निघेल ना, ह्या मार्च पर्यंत हे वर्ष संपेल, मग मार्च नंतर 1 एप्रिल पासून तुम्हाला परत नवीन ईडब्ल्यूएस काढावं लागेल. म्हणजे ईडब्ल्यूएस तुम्ही कधीही काढलं, बघा कधीही काढलं तर ते कधीपर्यंत व्हॅलिड असतं, 31 मार्च पर्यंतच व्हॅलिड असतं. 1 एप्रिल पासून तुम्हाला नवीन काढावंच लागतं. किंवा वर्षभरामध्ये तुम्ही कधीही काढा त्या वर्षाच्या इकॉनॉमिकल इयर मध्ये त्या वर्षाच्या 31 मार्चला ते व्हॅलिडिटी संपतं, परत तुम्हाला नवीन काढावं लागतं. एखाद्या एक्झामला तुम्ही जेव्हा ईडब्ल्यूएस भरतात त्या एक्झामचं ड्युरेशन, एक्झाम सिलेक्शन होईपर्यंत 2-3 वर्ष प्रोसेस चालली, तर फॉर्म भरताना जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलं असतं, जे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट दाखवलं असतं तेच थ्रूआउट त्या एक्झामच्या नियुक्तीपर्यंत लागणार असतं. प्रत्येक वर्षी नवीन त्या एक्झामसाठी त्याच एक्झामसाठी काढायची गरज नसते. हा पण मुद्दा नीट
नीट लक्षात घ्या. आता आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी विहित करण्यात आलेल्या अधिकाराचं सर्टिफिकेट लागतं. त्यांनी ते सर्टिफिकेट कसं असावं काय असावं ते पण GR मध्ये सांगितलेलं आहे. पण आता सगळीकडे ते मिळतं त्यामुळे बघायची गरज नाही, तुम्ही काढून घेऊ शकता. ईडब्ल्यूएस किती दिवसात मिळतं तुम्हाला, तर ह्या GR मध्ये त्यांनी ते पण मेन्शन केलेलं आहे की ईडब्ल्यूएस तुम्हाला किती दिवसात मिळाला पाहिजे. हा GR आहे 12 फेब्रुवारीचा, रेफरन्स साठी मी तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्हाला साधारणतः एका महिन्यात म्हणजे 30 दिवसाच्या आत हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. सो आता तुम्ही अप्लाय करू शकता आणि 30 दिवसात तुम्हाला कधी कधी 15 दिवसात पण ते मिळून जातं. डिपेंड ऑन तो जो अधिकाऱ्याच्यावर डिपेंड असतं. बघा हा फॉर्मॅट आहे ईडब्ल्यूएसचा, या पद्धतीने तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असतं. ओके, सो याबद्दल अजून प्रश्न काय, ईडब्ल्यूची व्हॅलिडिटी किती असते तुम्हाला मी सांगितलं की इकॉनॉमिकल इयर मध्ये एका वर्षाचं 31 मार्च पर्यंतच फक्त हे व्हॅलिड असतं, त्यानंतर मात्र याची व्हॅलिडिटी संपलेली असते. आता याबद्दल अजून तुमच्या मनात काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ईडब्ल्यूएस सेंट्रल आणि स्टेट दोन्ही ठिकाणी चालतं. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एका मुलाचा प्रश्न होता, सो इथे क्लिअर करतो मी. तो जो व्हिडिओ घेतला तो फक्त महाराष्ट्रासाठी घेतला होता पाठीमागचा ईडब्ल्यूएसचा व्हिडिओ. पण ईडब्ल्यूएस हे सेंट्रलला पण चालतं आणि स्टेटमध्ये पण चालतं. फक्त स्टेटमध्ये मराठा कॅन्डिडेटला चालत नाही, मराठा सोडून उर्वरित ओपनचे जे विद्यार्थी असेल त्यांना मात्र चालतं. सो परत एकदा मी प्रमोशन करतोय, ग्रुप डी ची खूप मोठी जाहिरात आहे. त्यासाठी तुम्ही जर ईडब्ल्यूएस बसत असाल तर नक्की फॉर्म भरा, तुम्हाला सवलत पण मिळणार आहे. आणि या बॅचचं मार्गदर्शनासाठी ही बॅच आपण इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवर चालू केली आहे. 675 प्लस GST बॅच अवेलेबल आहे, लगेच जॉईन व्हा. काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर याला कॉल करू शकता किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्हाला हवी ती बॅच परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.